आपल्या घरामध्ये रेडिओ असतो, या रेडिओवर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमाचा आवाज एवढा ठरलेला असतो. त्या कार्यक्रमातला अधिकारी जरी बदलला तरी कार्यक्रमाचा आवाज कधी बदलत नाही. मी तुम्हाला सांगतो ते उत्तम शेती नावाच्या कार्यक्रमाबद्दल. उद्या सकाळी कुठलंही मराठी आकाशवाणी केंद्र लावा, हा आवाज तुमच्या कानावर पडेल. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 6:05 झाले तर कार्यक्रम आहे का उत्तम शेती, आणि ती उत्तम शेती सुरू होते. त्याचा आवाज असा आहे. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला गव्हावर तांबेरा रोग पडतो, ज्वारीवर चिकटा नावाचा रोग पडतो. या रोगाची रोकथाम करण्याकरता कृषी संचालनालयाने औषध वितरण ठरवलेलं आहे. 3 लिटर पाण्यामध्ये मोनोक्रोटोफॉस, 4 लिटर पाण्यामध्ये नायट्रोक्लोरोफॉस आणि 5 लिटर पाण्याची युरिया ही सगळी औषधं 100 लिटर पाण्यामध्ये एकत्रित करून पहाटे 5 वाजता येणाऱ्या पश्चिम दिशेच्या वाऱ्याची फवारणी केली तर फवारणीचा मी विचार केला, हा मनुष्य दुपारी 12 वाजता स्वतःच्या घरात जेवायला बसला. हे डायनिंग टेबलवर बसलेलं तिथंही हेच विश्लेषण चालू आहे. साधारणपणे जानेवारी दुपारी 12 वाजता स्टेनलेसच्या एका पितळ ताटामध्ये दक्षिण दिशेला आमटी, उत्तर दिशेला चटणी, नैऋत्य दिशेला पापड आणि आग्नेय दिशेला लोणचं गुण आपण जेवण चांगलं होऊ शकतं. प्रत्येक माणसाला 32 वेळेला घात चावून खा, म्हणजे अन्नाचं पचन चांगलं होतं. कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव मनुष्य शरीराला होऊ शकत नाही आणि एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर रोगर प्यायला हरकत नाही.